करणं गरजेचं आहे, कारण सध्या भरपूर ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे ऍडजस्टमेंट आयोजन कमिटी तुम्हाला कळते, परंतु तुम्ही आयोजकांना थोडं सहकार्य करा. चला नावडे संघ खेळाडू लवकर या ना प्लीज. एक खेळाडू गेला आतमध्ये. नावडे संघ या ना, तुम्ही का लवकर यात. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. विराज आणि जितेश. विराजच्या नावाने हा संघ आहे आणि तोच फलंदाज, आणि त्याच्यासाठी इथे वेट केला जात होता नावे टीम कडून. गोलंदाज तेजस डोंगरे. पहिल्याच बॉल वरती कट केलाय बॉलला. दोन शत्रूच्या मागे धावत आहेत. थर्ड बँकच्या दिशेने बॉल अडवला जाईल तोपर्यंत पहिल्याच बॉल वरती या दोन धावा जोडल्या गेल्या. विराजच्या माध्यमातून या दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. नावडे टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बराच वेळ वाया गेला आपला. आता ऍडजस्टमेंट भरपूर आता टीमला करावी लागणार आहे आयोजकांसाठी. तेजस डोंगरेच्या पहिल्याच बॉलवरती दोन धावा पूर्ण झाल्या. कमानी इलेव्हन डोंगरेचा पाडा संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजच्या मार्गवर. बराच वेळपासून इथे त्यांनी सुद्धा वाट पाहिली आहे नावडे टीमची, मात्र लढत सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल विराजसाठी होता. या बॉलवर या ठिकाणी आपण पाहतो झेल उडाल्यानंतर पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं आणि लगेचच झेल पकडत असताना विराज दुसऱ्याच बॉलवरती बाद झालाय. दोन्ही धावसंख्येवरती पहिला विकेटचं या ठिकाणी पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच रोहिंद्र वसात उपेक्ष एडुटन बी या दोन संघामध्ये खेळवली जाणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधाराने रेडी राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. क्षितिज आपल्याला पाहायला मिळू शकेल. उंच पुरा सदस्यचा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. पुढच्याच बॉलवरती कशा प्रकारचा या ठिकाणी फटका इनसाइड आउटचा आहे. कोणत्या क्षेत्राच्या दिशेने नाही. व्यासपीठासमोर हा बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. येतो या बिली चौकार. धावपलकावर धावा ऍड केल्या जातील 4. धावपलकावर धावा पाहायला मिळू शकतील 1-6 धावा आल्याला. मात्र चौकाराने स्वतः वैयक्तिक खातं खोललंय. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 6 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज. पुढच्याच बॉलवरती मात्र या ठिकाणी लाईन पिक केली लगेचच आणि बॉल सोडून दिला. पंच सचिन कडूनचा इशारा आला वाईटचा. अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 7 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. मॅच आपण पाहतोय डोंगराचा पाडा विपक्ष नावडे या टीम मध्ये. नावडे टीमचा आपण फलंदाज विराजला बाद होताना पाहिलं. त्यानंतर मात्र ही जोडी कशा प्रकारचं कार्य करेल मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा झेल घेण्याची संधी आणि झेल इथे सुटलेला आहे. ज्या प्रकारचा विराजचा झेल पकडला गेला होता तसाच झेल घेण्याची संधी या क्षेत्ररक्षकाला होती. मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं या ठिकाणी खराब पाहायला मिळालं आणि त्यानंतर एक धाव जोडली जाते मैदानामध्ये. तेजसच्या गोलंदाजीवरती ही संधी होती. धावपलकावर धावा लागल्या त्या मात्र 8 धावसंख्या. पहिल्या 6 होत्या, त्यानंतर वाईट आला, त्यानंतर ही एक धाव. 8 धावसंख्येवरती आतापर्यंत नावडे टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. तेजसचा पुढचा बॉल. पुढच्या बॉलवरती हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी स्टेट डावचा फटका. क्लिअर केलं क्षेत्र आणि बॉल गेला सीमा पार. जितेशच्या बॅटमधून चौकार.
दोघे जण फक्त तिकडे राहा. ऑनसाईडला जिथे भरपूर झाडे झुडपं आपल्याला पाहायला मिळतात त्या दिशेने चेंडू गेला तर भरपूर उशीर होतो आणि त्याचमुळे हॉलिंटसनी जायचं आहे तिकडे. त्याला सपोर्ट करा हॉलिंटसनी. आपण आयोजक म्हणून आहोत. बॉल गेल्यानंतर थोडा उशीर झाल्यानंतर मॅचला सुद्धा उशीर होतो आणि त्याचमुळे प्रत्येक दिशेने आपण पाहिलं तर हॉलिंटसचं कार्य खूप महत्त्वाचं असणार आहे. धाबा झालेले आहेत 18 धाबा एका षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामध्ये एक चौकार आपल्याला आताच षटकार पाहायला मिळाला. 2 चौकार आहे या षटकामध्ये. तेजसच्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थाने मात्र चौफेर टोलीबाजी करत इथून मात्र या ठिकाणी धावफलकावर 18 धावा लगावल्या. पहा मुकेश होता या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि तो जिथून धावत गेलाय बॉल आणण्यासाठी. तर त्या दिशेने भरपूर झाडे झुडपे आणि त्याचमुळे तिथे क्षेत्ररक्षक जाऊ शकणार नाही. मात्र हॉलिंटन तिथे राहायचं आहे. अक्षय कडू आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजीच्या मार्गवर. कमानी 11 डोंगरेचा पाडा. पंचाळकडे बॉल देऊन ठेवायचा आपण. जो चेक केलेला बॉल आहे तो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय कडू असणार आहे. या षटकामध्ये या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज आहे टीम डोंगराच्या पाडा संघाला. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या मॅचमध्ये एक माफक आव्हान होतं टीम धरणार टीमसाठी जे नेवाले पारा टीमने ठेवलं होतं. 4 षटकांमध्ये फक्त 30 धावा करता आल्या होत्या नेवाले पारा टीमला आणि त्यानंतर या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. अक्षय कडूचा हा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर थोडासा वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही डॉट बॉलचे सांगता. तर याच दरम्यान सिद्धी करवलेचे आमचे भगवान बुवा पाटील यांचं आगमन झालंय. या बुवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वदेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. अक्षयचा पुढचा बॉल क्षितिज तयार आहे. बॅटची टॉप एज लागली आहे. दुसऱ्याच बॉलवरती मिळाली सफलता अक्षय कडूला. बॉलवरती सफलता मिळाली आहे. कब्बाड करण्याची आवश्यकता होती आणि त्यानंतर षटक फेकत असताना जरूर या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत सुरुवातीच्या या 2 चेंडूमध्ये. तर पहिला बॉल आपण पाहिला तर निर्धावाला त्यानंतर विकेट मिळाली आहे. आतापर्यंत 2 बॉलवरती एकही धाव न देता मात्र फलंदाज सुद्धा बाद केलाय गोलंदाज अक्षय कडूने आणि नवीन फलंदाज रोहन गेल्यानंतर 2 खेळाडूंमध्ये थोडीशी बातचीत आपल्याला पाहायला मिळते. कारण जितेशचा आपण उल्लेख केला तर त्याने 2 चेंडूवरती तब्बल 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. एक चौकार लगावला त्याने, एक षटकार सुद्धा लगावला आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर नावरे टीमला त्यांच्या पहिल्याच षटकामध्ये 18 धावसंख्येवर धावफलक नेमून ठेवलाय. रोहनच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होईल पाहायचा मैदानामध्ये. अक्षय कडू एकीकडे आपण पाहतोय तो डोंगराचा पारा टीमकडून खेळत असताना पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाही. दुसऱ्याच बॉलवरती मात्र चांगला फटका कन्वर्ट केलाय. अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. सिंगल धावफलकावर धावा ऍड केल्या जातील. 19 धावा धावफलकावरती. ऑन साईडचा आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटला आहे, एक डीप मिड विकेटला आणि त्यानंतर एक लॉंग ऑनच्या सीमारेषेलगत एक लॉंग ऑफच्या सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि बॉल सोडून दिला जितेशने. लाईन तर लगेच पिक केली आणि लगेचच मात्र या ठिकाणी पंचांचा वाईट शर्यत असताना धावफलकावर धावा अजूनही ऍड केल्या जातील. धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 20 धावा आपल्याला ऍड करताना पाहायला मिळतील. 20च्या धावसंख्येवरती आपण पाहतो संघ खेळत असताना नावरे टीम प्रथम बॅटिंग करते. बॅटिंग मध्ये खऱ्या अर्थाने जितेशने चांगली फलंदाजी साकारलेली आतापर्यंत. हा बॉल सुद्धा सोडून दिला. जितेश पहा अगदी आपण पाहिलं तर तेवढीच मोठी फटकेबाजी आपण त्याची पाहिली आणि त्यानंतरच लगेचच मात्र त्याच्यासाठी 2 वाईट फेकलेत अक्षय कडूने
आणि त्यानंतर धावफलकावर धावा लागले त्या मात्र तब्बल 21 धावा. जितेशकडे क्षमता चांगली दाखवली त्यांनी आतापर्यंत. 2 बॉलवरती त्यांनी 10 धावा नोंदवल्यात आतापर्यंत आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करताना हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. पाहाल की हाताने पुश केला, डिफेन्स करत असताना सन्मान दिला बॉलला. अगदी बॉल आपण आतमध्ये वळवण्याची क्षमता दाखवली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो या चेंडूवर फक्त एकच धावा आली. धावफलकावर धावा लागले त्या तब्बल 22 धावा. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत अक्षय कडूची या षटकामध्ये म्हणावे तशी फटकेबाजी करता आली नाही आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जितेशला सुद्धा रोखून धरले गोलंदाज अक्षय कडूला. एक अनुभवी गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, मात्र अनुभव आपण गेल्या 4-5 वर्षापासून चांगला त्यांनी दाखवलेला आहे आणि त्याचमुळे गोलंदाजीच्या आधारे कमबॅक करण्याची आवश्यकता असताना हे कमी धावसंख्येचं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्याच बॉलवरती रोहनच्या बॅटमधून उंची जास्त आहे, अंतर कमी, चतुर्षे पोचणार का, जजमेंट चुकलंय आणि इथून मात्र 2 धावा सहजपणे धावून काढल्या. रोहनच्या खात्यामध्ये 2 धावा आल्या, संघाच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा आणि संघाची धावफलक धावपत मात्र 24 धावसंख्येवरती. या मॅचमध्ये मात्र मोठं धावफलक कदाचित पाहायला मिळू शकेल कारण दुसरं षटक चालू आहे. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अजूनही जितेश आणि रोहन चांगली फलंदाजी करतायत. एक चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीच्या आधारे मात्र चांगली पराकाष्ठा केली जाते अक्षय कडूच्या माध्यमातून. शतरक्षी साथ मिळाली नाही, सुटला झेल आणि मारला षटकार रोहनने आणि इथून मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं अक्षय कडूला आणि शतरक्षकांनी सोडलेला झेलची किंमत काय असते ते दाखवून दिलं षटकार मारून. आता मात्र 15ची सरासरी राखली आहे. पहिल्या 3-4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व राखलं होतं अक्षय कडूने. जी गोलंदाजीची आवश्यकता होती ना ती गोलंदाजी जरूर होत होती. झेल सुटला आणि त्यानंतर काय घडलं आपण पाहिलंच असेल. लगेचच षटकार टोकला, अगदी लांबत लांब षटकार पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधून आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती मात्र 2 षटकांच्या अंतिम 30 धावसंख्येवरती. रोहित सांगडे आलेले गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळू शकतील. कमानी 11 डोंगरेचा पाडा संघ प्रथम शतरक्षण स्वीकारला आणि त्यानंतर कुठेतरी हा निर्णय अंगलट येतो की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कारण 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा कुठलेल्या आहेत. कारण मागच्या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये 30 धावा टोटल झाली होती आणि त्यानंतर मात्र नावडे टीमने एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन करत असताना मात्र 2 षटकांमध्ये धावा नोंदवल्यात त्या मात्र 30 धावा. रोहित सांगडे आलेल्या गोलंदाजीला तिसरं षटक घेऊन येत असताना या षटकामध्ये पुनरागमन करील का डोंगराचा पाडा संघ. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी साकारली आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी षटकार ठोकलेत म्हणूनच या ठिकाणी थोडासा दबाव गोलंदाजावर असणार आहे. त्यांच्याकडे क्षमता जी आहे ती त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. जितेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज. पुढचाच बॉल सोडून दिलाय बॉलला आणि तोही बॉल या ठिकाणी वाईडचा इशारा येत असताना एकदा अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये. तब्बल 31 धावा लागल्या धावफलकावरती. तो दबाव आहे तो मात्र या ठिकाणी गोलंदाजीवर या ठिकाणी पाहायला मिळतो कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 18 आणि त्यानंतर 12 आणि आता मात्र पहिल्याच वाईड बॉल फेकलाय. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट होईल ते मात्र येणारे चित्र आपल्याला पाहायला मिळेलच. मात्र चांगली धावसंख्या उभारली जाईल त्यासाठी या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जातंय. ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक जितेशच्या बॅटमधून आधुनिक दमदार फटका षटकार. तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला, एक वाईट फेकला होता. एका बॉलवरती ह्या 7 धावा आलेल्या आहेत. आता मात्र मोठं धावफलक पाहायला मिळू शकेल यातील मात्र शंका नाही. त्यामध्ये मेहनतीची पराकाष्ठा टीमला करावी लागणार आहे इथून पुढे डोंगराचा पाडा संघाला. गोलंदाजांनी फार मोठी निराशा केली. याच मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये फक्त 30 धावा झाल्या होत्या आणि लगेचच मात्र अगदी आपण पाहिलं तर उन्हात तडाख्यामध्ये बॅट तळपायला लागली नावडे टीमची आणि धावसंख्या जाऊन पडली तब्बल 37 धावसंख्येवरती. रोहित सांगडे पुन्हा एकदा सज्ज असताना डावखुरी हाताने गोलंदाज. शॉर्ट पिच फेकला होता, बॅटची इनारीत लागली आणि इथून मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चकलाय आणि चकवा देत बॉल गेला सीमा पार. जितेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. पाहिल्यानंतर 5 बॉलवरती तब्बल 21 धावांवरती तो खेळतो. 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल
अशा प्रकारची धावसंख्या त्यांनी उभारली आतापर्यंत आणि प्रेशर जे क्रिएट केले खऱ्या अर्थाने डोंगराचा पाडा संघावरती त्यातून मात्र सावरावं लागेल टीमला. कारण इथून पुढे पाहिलं तर धावफलक आता नजरेसमोर टाकलं ना तर मोठं वाटायला लागलेलं आहे. कारण याच मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये फक्त 30 होत्या, त्याच्यानंतर मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय 41 धावफलकावरती. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक बनून, बॉल गेला सीमा पार. अजून एक धडाकेदार फटका पाहायला मिळाला, तो मात्र जितेशच्या बॅट मधून आला षटकार. तब्बल 47 धावसंख्येवरती तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि तब्बल धावफलकावर धावा बघितल्या आपण तर 45 धावा टोकलेल्या आहेत. त्यामध्ये जितेश 47 धावसंख्या टोकलेल्या आहेत. त्यामध्ये जितेशचं योगदान खूप मोठं आहे. 27 धावांवरती तो खेळतोय, मात्र 6 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. पुढचा बॉल रोहित वरती. जे प्रेशर आले ते प्रेशरचा पुरेपूर फायदा, झेल होण्याची संधी या ठिकाणी जरूर या ठिकाणी टिपलाय झेल. क्षेत्ररक्षक होते इथे कैलास होते आणि जबरदस्त झेल पकडलाय आणि एका मोठ्या खेळाडूचा खेळ झाला समाप्त. मध्ये स्वागत केले जाते. तब्बल आपण पाहिलं तर त्यांनी धावा केल्या 7 बॉल 27 धावा आणि 3 षटकार 2 चौकार. अप्रतिम खेळ केला या मैदानावरती. आदिनाथ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. स्कोर कार्डवरती आपण धावफलक पाहिला तर 47 धावसंख्या झालेल्या आहे. सफलता मिळाली रोहितला जरूर, मात्र त्याने धावाही भरपूर दिले षटकामध्ये. अगदी 2 षटकार सुद्धा लगावलेत, एक चौकार आलेला आहे, एक वाईट आलेला आहे आणि लगेच विकेट सुद्धा मिळाले. सिंगल डबल या षटकामध्ये जरूर आलेले नाही. मात्र फलंदाजांनी केलेली या ठिकाणी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, इथून मात्र या ठिकाणी रोहितला सावरावं लागेल. येणाऱ्या हेड चेंडूवरती मात्र विकेट संपन्न कराव्या लागतील त्याला. पुढचा बॉल आदिनाथ 60 होता. सफर झाल्यानंतर बॉल अगदी दिशा भरकटली आहे आणि इथून मात्र वाईटचा इशारा येत असताना अजून एक धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये 48 धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना 50च्या आसपास धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र या ठिकाणी नावडे टीमची. 48 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये योगदानाचा विचार केला तर 27 धावा टोकल्या त्या मात्र जितेशने आणि त्याला साथ दिली मात्र रोहनने तब्बल 9 धावांची. आतापर्यंत 3 षटकार 4 षटकार टोकलेत नावडे टीमने. पुढचा बॉल हलक्या हाताने मात्र या ठिकाणी बॉलला ढकला. इन्सराउटचा हा फटका होता. बॉल गेला सीमारेषेला लागला. तिथून मात्र कैलासचं थोडंसं पंबल पाहायला मिळालं. धावा या ठिकाणी 2 ऍड केल्या गेल्या. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आहे, त्यानंतर खराब थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. 2 धावा होते तिथे 4 धावा वसूल केल्या. पहा ही बॉडी लँग्वेज खरं तर या ठिकाणी खराब पाहायला मिळाली आणि तब्बल या 4 धावा ऍड होत असताना 50 धावा कम्प्लीट होत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय तो मात्र नावडे टीमचा तब्बल 52 या धावसंख्येवरती. पहा पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र 52 धावा टोकल्या म्हणजे 50 धावा कंप्लीट केला. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक षटक बाकी आहे. किती टार्गेट असणार डोंगराचा पाडा टीम समोर. पहा नावडे टीम लेट आली आहे मात्र शेट होऊन गेले मी म्हणेन या मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून 7 बॉलचा खेळ शिल्लक असताना ही धावसंख्या नोंदवली गेली आहे 52 धावा तब्बल. आदिनाथच्या खात्यामध्ये चौकार जरूर लागला आणि त्यानंतर रोहित सांगडे तयार असणार आहे. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळला. बॉल मात्र विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक होते तिथे हा झेल विसावला आणि त्यानंतर आदिनाथचा खेळ झाला समाप्त 3 षटकांमध्ये. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद तब्बल 52 धावा टोकल्या नावडे टीमने. या एडुटी टीम आलेल्या आहे त्यांच्या विपक्ष पाहायला मिळू शकेल ती मात्र रोहिंजन वसाहत संघाचा कर्णधार यांनी सुद्धा लगेचच आमच्या समोर यायचं आहे. या इनिंग नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. आशुतोष आपल्याला फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय.
त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे साथ लावेल रोहनला, अजून किती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाईल हा मोठा प्रश्न असणार आहे. नवीन गोलंदाज चौथ्या षटक कैलास, ज्याने मात्र झेल पकडला होता जिथे सतोष कैलास मैदानावरती दाखल झालेला आहे. याच मैदानावरती पहिल्याच मॅचमध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या पाहिली आणि याच मैदानावरती दुसऱ्याच मॅचमध्ये आतापर्यंत 52 झालेले आहे. अजून किती धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं जाईल येणारे हे षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. रोहन आणि आशुतोष मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अंतिम षटकामध्ये स्लॉक षटकामध्ये वापसी कमबॅक करत जाईल का या मैदानावरती. आई गावदेवी 11 CSK सिद्धी करवळे अजित स्वर्गीय बालाराम मडवे स्वर्गीय कुशाल पाटील स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये हे सन्मान चिन्ह आपण पाहतो स्वर्गीय नामदेव माधव पाटील यांच्या स्मरणार्थ. बॉल मात्र आत्ती आपण सफर झाल्यानंतर पंच वळलेले आहेत. इशारा आला वाईडचा 1+1 धावांची खैरात केली जाते. मी म्हणेन जिथं क्षेत्ररक्षण खराब झालं गोलंदाजी खराब होते आणि अशा परिस्थितीमध्ये या पहिल्याच वाईट बॉलवरती एक धाव अजूनही जोडली जाईल. 2 धावाचे जोडत असताना धावफलकावर धावा लागते त्या मात्र 54 धावा. 54 धावा लागलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी स्पर्धा अगदी 2025 ही पहिली स्पर्धा आपण पाहतो या सिद्धी करवलीच्या मैदानामध्ये आणि त्याच मैदानामध्ये खऱ्या अर्थाने मागच्याच वीकमध्ये आपण नाईटची स्पर्धा सुद्धा पाहिली आणि याच मैदानावरती आपण पाहतो डेची ही 4 दिवसीय स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम संघाचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या बॉलवरती मात्र जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन पंचांनी पिक करत असताना हा बॉल सुद्धा वाईड घोषित केलेला आहे. जिथे धावांची या ठिकाणी लयलूट केली गे तिथे मात्र अशा प्रकारचे चेंडू सफर केले जातात. याचा कुठेतरी या ठिकाणी भरणा कुठेतरी नुकसान या ठिकाणी सोसावं लागणार आहे टीम डोंगराच्या पाडा संघाला. 55 धावा तब्बल लागलेल्या आहेत. अजून या षटकामध्ये एकही चेंडू फेकला गेलेला नाही. लगातार 2 वाईट त्यानंतर पुन्हा सज्ज असणार आहे कैलास. पुढचा बॉल कैलासचा उंच फटका जरूर आहे. जजमेंट या ठिकाणी पकडणार का आणि अचूक झेल सुद्धा टिपलाय. खेळ समाप्त झाला रोहनचा आणि एक अजून एक फलंदाज बाद होईल. सॉरी आशुतोष बाद झालाय आणि इथून पुढे मात्र ही सफलता मिळाली कैलासला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. येणाऱ्या काही चेंडूवरती त्याला फलंदाजी करण्याची संधी असणार आहे. 55 वरती हा चौथा गडी बाद झाला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकेल डोंगराचा पारा टीम खेळत असताना त्यांच्या माध्यमातून मागच्याच महिन्यामध्ये ग्रामस्थ मंडळ चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. तोच संघ या मैदानावरती संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही संधी आहे टीमकडे. वारंवार विकेट आणि कमी धावसंख्येचं षटक जरी फेकलं तर मात्र या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकेल. मात्र मजबूत पकडीमध्ये या ठिकाणी रूपांतरित करत असताना एक मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करत असताना नावडे टीम वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय. चेंडूवरती या ठिकाणी पहा नियंत्रण होत असताना चेंडू पकडला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. सिंगलने धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र तब्बल 56 धावा. अब तक 56 धावा या मैदानावरती 5 गाड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या आहेत टीम नावडेने. आणि तिथून मात्र हा प्रवास सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकेल नवीन फलंदाज जो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. रोहन अजूनही संघर्ष करतोय आणि त्याला साथ देताना रितेश आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल कैलासचा असणार आहे. पुढच्याच बॉलवरती रोहनला चकवत असताना हा बॉल मात्र चांगला डिलिव्हर केला होता. एक मात्र हा षटकामधला चेंडू होता तिथून मात्र फलंदाजाला बीट करत असताना लेगबाच्या स्वरूपात ही धाव आली. लेगबाच्या स्वरूपात धाव येत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 57 धावा. 57 लॉस ऑफ 5 विकेट. एक मोठं टार्गेट सेट करत असताना नावला टीमला आपण पाहतोय. कारण या मैदानावर धावा होतानाही पाहिल्यात. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीचं वर्चस्व पाहिलं तर या मॅचमध्ये फलंदाजांचं वर्चस्व. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक चकवा दिलाय बॉलने. उडलाय बॉल आणि त्यानंतर मात्र हा चौकार जात असताना फलंदाज रितेशच्या बॅटमधून हा चौकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 61 धावसंख्येवर. आणि रोहिंदर वसात या टीम मध्ये मॅच खेळवली जाणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे.
2 बॉल अजून शिल्लक आहेत, मात्र चौकार आणि धावफलकार 61 आपल्या धावफलकार धावा पाहायला मिळतील. पुढच्या बॉलवरती रितेशच्या बॅट मधून हा दणका पाहायला मिळाला आहे. शेवटच्या क्षणाला शेवटच्या काही चेंडू शिल्लक असताना रितेशच्या बॅट मधून आला षटकार. अडकला असेल तर नवीन बॉलने खेळ सुरू करायचा आहे. षटकाराने तब्बल धावा लागल्या त्या 67 धावा आणि 1 चेंडू शिल्लक असणारा या षटकामधला. षटकांचं विश्लेषण पाहिलं ना तर जबरदस्त राहिलेलं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल येणाऱ्या बॉलवरती कितीचा फटका असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकेल. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 67 धावसंख्येवरती. पुढच्या बॉलवरती मात्र बॉल सफर केलाय. निर्धाव चेंडूने सांगता झाली या षटकाची आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र 68 धावसंख्येची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे टीम डोंगराचा पाडा संघाला, कारण या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14. तर यानंतर होणारी लढत आहे ती 2 संघांमध्ये, अर्थात हेदुटणे बी आणि नवीन वसाहत रोहिंजन अशी ती लढत होणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण विशेष सन्मान घेऊया. भगवान बुवा पाटील सिद्दीकरवले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. व्यासपीठापती त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या बुवा आपला सन्मान इथे केला जाईल. मी बलराम पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभास्य तो सन्मान करायचा आहे. भगवान बुवा पाटील सिद्दीकरवले बंटी पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान भगवान बुवा पाटील यांचा या ठिकाणी करण्यात येतोय. श्रीमती शुभ सन्मानित केलं जाते. थँक्यू. पहा नवीन असा संघ सचिन कडू आपल्या टीमला इन्व्हाइट करायचा आहे. कोणी आला असेल तर या टॉससाठी कारण हेदुटणे टीमचा कर्णधार आलेला आहे. आवश्यकता आहे 68 धावसंख्येची. 4 षटकांमध्ये मोठं टार्गेट सेट केलं. ते टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण केले जाईल की या धावसंख्येमध्ये बॉल आणि बॅटचा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. नावडे विपक्ष डोंगराचा टीम मध्ये जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवरती. या गावचे भूमिपुत्र आमचे समालोचक मित्र योगेश मडे यांच्याकडे पुन्हा एकदा अनाउन्समेंट असणार आहे. नवीन वसाहत रोहिंजन टीमचा कर्णधार आपण लगेच यायचा आहे. चला हेदुटणे बी संघ कॅप्टन आलेले आहेत आणि त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया या ठिकाणी टीम नवीन वसाहत रोहिंजन च्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया. चला नवीन वसाहत कॅप्टन आपण कुठे असाल तर लवकर या ठिकाणी जॉईन व्हा, कारण कॅप्टन इथे हेदुटणे संघाचे आलेले आहेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. इकडे मॅच पाहिली पहिल्या फेरीतील दुसरी लढत धोंगड्याचा पाडा विरुद्ध नावडे. चला या ठिकाणी विनंती करूया.
टीम नवीन वसाहत टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी आमंत्रित करू. आपण लगेच या ठिकाणी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन टीम मध्ये नवीन वसाहत विरुद्ध विडूटने बी अशी लढत होईल आणि दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. इकडे 68 धाब्याचं टार्गेट उभं केलंय दोंगड्याचा पडा टीम समोर. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऍज ओपनर आपण पाहतो दोंगड्याचा पडा टीम कडून अक्षय आणि बॅट्समन जयंत दोंगडे अजय आणि स्ट्रायकरपती खेळाडू जयेंद्र डोंगरे आणि नॉन स्ट्रायकरपती अजय ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पापा सर्कलचं पहिलं षटक घेऊन आलंय गोलंदाज यश. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलंय. अबंत धावसंख्येनं अकाउंट ओपन झाले. टीम दोंगड्यापाडा संघाचं लक्ष 68 धाबेचं आहे. मोठं लक्ष पार करायचंय. 17.00 ची सरासरी आहे. प्रति षटक 17 धाबा बनवायच्या टीम दोंगड्याच्या पाड्या टीमला, त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट त्यांना आता खेळावं लागेल मैदानावरती. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे एक धाव कंप्लीट केली. सिंगल अकाउंट ओपन केलं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 या धावसंख्येमध्ये. आज स्पर्धेतला पहिला दिवस, पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला, नवीन वसाहत संघ आला असेल तर लगेच आपण संपर्क करा. यानंतर तुमची लढत आहे, त्यामुळे आपण लवकर उपस्थित दाखवायचे. यावेळीचा चेंडू प्रहार केला, बॉल हवेत आहे आणि जोपर्यंत सुपर झेल बॅक साईडला धावत असताना बॉडी बॅलन्स केलं आणि काय सुंदर झेल टिपलाय दीपेशनं आणि इथे विकेट नंबर पहिली मैदानाच्या बाहेर. विकेट मैदानाच्या आतमध्ये पडलाय. काय सुंदर स्पर्धा आपण पाहणार. एकूण 4 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेत स्वर्गीय नामदेव महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रदीप नामदेव पाटील सिद्दीकर यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. तो पहिला विकेट मैदानाच्या बाहेर झालाय. सलामीवीर बॅट्समन अजय बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. रोहित साठी चेंडू अलॉंग द कार्पेट मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते. मिसफील्ड पाहायला मिळाली. एक धाव आली. एक धावेनं काही फरक पडत नाहीये टीम नावडेला, कारण टार्गेट मोठं आहे 68 धाबेचं आणि आतापर्यंत स्कोर झाले धावपडकामध्ये फक्त 3 धावा. 3 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक मार्गस्थ असताना यश चांगलं षटक हाताळतो. पाबा सर्कल मध्ये चांगली गोलंदाजी. गोल्डनचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. 5 जबरदस्त 4 चेंडू त्यांना फेकलेत. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धाबा दिलेत आणि एक मोठा खेळाडू बाद केला. सलामीवीर बॅट्समन अजय बाद झालाय. सेकंड मध्ये तुम्ही पाहतात जयेंद्रला. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये अजून एक डॉट चेंडू. सुपर ओव्हर, कारण या ओव्हर मध्ये फक्त आतापर्यंत 3 धाबा आल्यात. प्रति षटक 17.00 ची सरासरी आहे आणि आतापर्यंत रन्स आलेत ते केवळ 3. म्हणजे अद्याप जिंकण्यासाठी 65 धाबा येणाऱ्या 19 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. संघर्ष करावा लागेल टीम दोंगड्याच्या पडत टीमला, कारण या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे आणि सुरुवात कमजोर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम चेंडू यश. पुन्हा गुडलेनचा वापर. पुन्हा चेंडू डीप ठेवलाय. अजून एक डॉट चेंडू. पहिलं षटक समाप्त झालं. सफल षटक, एक चांगले षटक. या षटकामध्ये 3 धावा आल्या तर एक खेळाडू बाद झालाय. धावा संख्या बॅटिंग करताना डोंगरापाडा टीम 1 गडी बाद, फक्त 3.
नवीन वसाहत संघ कॅप्टन कुठे आपण लवकर संपर्क करा. नवीन वसाहत संघ कॅप्टन आपण आलात तर लगेच टॉससाठी या, कारण यानंतर ती लढत होणार आहे दोन बलाढ्य टीम मध्ये. कदाचित मैदानाच्या आतमध्ये सचिन कडू देखील खेळताना पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहिली 3-1 गडी बाद. नवीन गोलंदाज सोबत नंबर सेकंड साठी रोहन आलाय. एक डॉट चेंडूची समाप्ती झाली. पहिला चेंडू इथे रोहनच्या माध्यमातून फेकले डॉट चेंडू. दबाव आहे पूर्णपणे दबाव टीम होती, कारण टार्गेट खूप मोठं आहे. बॉलला लाभ केला यावेळेस प्रहार. बॉल मिड विकेट सीमारेखा बाहेर पाठवून दिले सीमारेखा बाहेर षटकार. टोटल सध्या स्कोर होती 9 धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3. या ओव्हरमध्ये आता आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण प्रतिषेधक 17ची सरासरी आहे आणि आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्यात तर फक्त 9 धावा. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल टीमची टोटल 10 धावसंख्या होती. टार्गेट मोठं आहे आणि बॅटिंग सुरुवातीला थोडी कमजोर झाली. पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षा होती 15-20 धावेची, परंतु फक्त 3 धावा आल्या. एक खेळाडू बाद झाला आणि आता लीडिंग एज. अजून एक धक्का मैदानावरती डोंगरेचा पडा टीमला. सध्या आपण पाहिले तर स्कोर पण होती. धावा 10 लागलेत. बॅट्समन आउट झाले मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्र. नवीन बॅट्समन मैदानावरती अक्षय गेलाय. नवीन बॅट्समन अक्षय आल्या मैदानावरती. टार्गेट मोठे अद्याप 58 धावेची गरज आहे. उर्वरित समीकरण 14 चेंडू आणि 58 धाबा. चला नवीन वसाहत संघ कॅप्टन शेबटचा पुकार आहे आपल्याला. नवीन वसाहत संघ चांगला चेंडू इथे पडल्यानंतर अपील होतं स्ट्रॉंग, परंतु इथे आपल्यामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाय स्वरूपामध्ये 1 रन प्राप्त झाले आणि संघाच्या मदतीने टीमची टोटल 11 धाबा. काही फरक पडत नाहीये. सिंगल डबल टीम नावडेला, कारण नावडे संघ पण पाहतो पहिल्या सत्रामध्ये 68 धावेचे टार्गेट त्याने दिले आणि त्याला उत्तर देताना आतापर्यंत रन्स आलेत ते फक्त आणि फक्त 11 धाबा. चला नवीन बसत कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा.
देखील जॉईन झालेत. ओव्हर समाप्त झाल्यानंतर इथे ओव्हर समाप्त झाली आपण नक्कीच टॉस करणार आहोत. या विजय दादा, या विजय पाटील या. चला विजय पाटील रिक्षावाले या. आपला शुभास इथे टॉस केला जाईल. 4 दिवस आता धंद्यावर जाणार नाही. 4 दिवस सुट्टी विजय पाटील यांची. तो विजयदादा पाटील यांच्या शुभाचे टॉस. हेदूट नेबी विरुद्ध टॉस जिंकलाय कॅप्टननं. नक्कीच एक टॉस जिंकून डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा आहे. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलाय ते टीम दोन षटक समाप्त झाले. धाबा संख्या 17 आणि आता गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी 51 धाबेची. 2 षटक 51 धाबा. बॉल चांगला होता, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कबर बाउंड्री लाईन वरती चेंडू अडवलाय. धाबा मिळाल्या बॉलवरती 2 धाब्याने संघ 19 वरती. पाहिजे ते 49 धाबा. येणारे 11 चेंडू. काय घडलं मैदानावरती की धोंगडेपाडा संघाची गोलंदाजी ही त्यांची कमजोर पडली आणि त्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवताना 67 धाबा नावडे संघाने मैदानावरती ठोकल्या. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे पुन्हा फलंदाजाला बीट करत होता आणि एक लेग बाईट स्वरूपात रन प्राप्त झाली. सिंगल धाबाने धावसंख्या 20 आणि त्याची समीकरण राहिले 48 धाबेची अद्याप आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये बॉल फेकलेत फक्त 2 म्हणजे 10 चेंडू आणि 48 धाबा. नेक्स्ट लढतीसाठी दोन्ही संघ रेडी झालेत. एका बाजूला नवीन वसाहत रोहिंजन विरुद्ध हेडूट नबी. बॉल हवे ते पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, परंतु 1 रन कंप्लीट झाली. सिंग बरोबर टीमची टोटल धाबा फलकापती 21 धाबा. सिंगल डबल सामना जिंकता येणार नाहीये. दोंगड्याचा परत टीमला जिंकण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. चांगला चेंडू इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे एक सिंगल आली. संघाच्या मदतीने टीमची टोटल 22 होती. तर या ठिकाणी अजून एक बाईटचा इशारा आला पंचांकडून. अतिरिक्त रन वाढतायत, कारण नावडे संघ म्हटलं की ज्यांना चांगली सुरुवात केली. फटका यावेळी चांगला आहे. बॅक साईडला पाठवलाय बॉलला. लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेखा बाहेर षटकार. चौधरी संघ आपले प्लेयर पाठवायचे तिकडे. राजे जा लवकर आपण.
धाबसंख्या षटकाराबरोबर 29 धाबा. चांगले चेंडू होता यावेळेस मात्र सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल धाबा फटकावरती 30 धाबा. षटक क्रमांक 3 समाप्त झालेत आणि 38 धाबा पाहिजे शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. एकतर्फा मॅच आहे कारण आवडे संघाने चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी ही त्यांची चांगली राहिली, परंतु तोंगड्यापाडा संघाच्या गोलंदाजांकडे जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त खराब गोलंदाजी त्या टीमने केली. चला तर या ठिकाणी नेक्स्ट लढत देखील चांगली होणार आहे. दोन संघांमध्ये पहिल्या फेरीत तिसरी लढत नवीन वसाहत रोहिंजन विरुद्ध तुम्हाला हेडुटणे संघ पाहायला मिळेल. हेडुटणे बी विरुद्ध नवीन वसाहत संघ. चला वेळ घेऊ नका. नावडे संघ का वेळ घेता आपण? लगेच सेक्शन लावून घ्या. नावडे संघ कॅप्टन ऑलरेडी आपण वेळ घेत आहे भरपूर. आधी चला टाइमपास करू नका. शेवटचं अंतिम षटक आहे. फक्त औपचारिकता का वेळ घेता आधी? फक्त औपचारिकता मॅच मध्ये सामना एकतर्फा आहे. शेवटचं अंतिम षटक. सर्वेश आला गोलंदाजी मार्कमध्ये. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, बाईटचा इशारा आहे. अद्याप 37 धाबा. येणारे 6 चेंडू 6 षटकार मारून ही सामना जिंकता येणार नाहीये. यावेळीचा फटका चांगला चाललाय पाठीमागे. चौकार आणि चौकाराला टीमची टोटल पुढे चालली आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये कारण बघा बॅट्समॅनच्या खिशामध्ये बॉल आहे तो आपण पंच जमा करा. चांगला चेंडू यावेळेस बॉलला पाठवल्या ऑन साइडला. एक सिंगल आली. रबसाठी प्रयत्न करतायत आणि 2 धाबा. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. प्रत्येक बॉलला षटकात जरी मारला तरी सामना जिंकता येणार नाहीये. नवीन वसाहत रोहिंजन विरुद्ध हेडुटणे अशी लढत, त्यानंतर तुर्बे विरुद्ध कोणी बी अशी लढत होणार. बिग फाईट मॅच येणाऱ्या मॅच पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय. सीमारेखा बाहेर षटकार. तर या ठिकाणी टीम टोटल फक्त औपचारिकता या मॅच मध्ये सामना एकतर्फा झालाय आणि शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. चला रेडी राहायचं. हेडुटणे संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखल व्हायचंय. आणि टीम नवीन वसाहत रोहिंजन आपण देखील डगआउट बॉक्सकडे अर्थात आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. इथनच तुम्हाला बॅटिंगसाठी उतरायचंय. पुन्हा एकदा प्रहार केला स्क्रीनच्या समोर. झेल ड्रॉप. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सामना गमवावा लागतो तो टीम ढोंगड्याच्या पडे संघाला. नक्कीच गोलंदाजी ढोंगड्याचा पडे संघ तुमची थोडी खराब राहिली पहिल्या सत्रामध्ये. जर चांगली गोलंदाजी झाली असती तर कदाचित या मॅच मध्ये ढोंगड्याचा पडा संघ देखील विजय मिळवू शकला असता, परंतु हार पत्करावी लागते. हार्ड लक टीम ढोंगड्याचा पडा. अभिनंदन करूया आपण टीम या ठिकाणी नावडे संघाचं. अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल 7 चेंडूमध्ये 27 धावेची खेळी करणारा जितेश.
चला बॉल जमा करा आपण अक्षय.